नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून हे दोन्ही राज्य सरकारचे व केंद्र सरकारच्या हे दोन्ही पॅकेज शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत आणि भेटलेली सुद्धा आहेत। आता मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार, याचबरोबर कधीपासून वाटप होणार आणि हे जमा पैसे होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे रोज सर्वप्रथम पाहायला भेटतील। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि आता राज्य सरकारच्या बरोबरच केंद्र सरकारच्या माध्यमातून 1492 कोटी रुपये महाराष्ट्राला अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी दिलेले आहेत। तर मित्रांनो, आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे केंद्र सरकारचे कोणत्या जिल्ह्यांना भेटणार ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जून मध्ये अतिवृष्टी झाली काही जिल्ह्यात, जुलैमध्ये झाली, ऑगस्ट मध्ये सुद्धा झाली आणि मागच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागांना झोडपून काढलं। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून दुपटीने मदत केली जाणार आहे। याच्यामध्ये आपण जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई भेटणार। एकूण 2,54,127 शेतकरी आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। एकूण 3,16,000 शेतकरी आहेत। याचबरोबर परभणी जिल्ह्याला सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। एकूण 4,59,000 शेतकरी आहेत। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे। याच्यामध्ये 2,81,688 शेतकरी पात्र आहेत। नांदेड जिल्ह्याला सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। याच्यामध्ये 6,44,000 शेतकरी पात्र आहेत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। याच्यामध्ये 2,08,000 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर लातूर जिल्ह्याला सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। 2,50,000 शेतकरी पात्र आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोजके आहेत, ज्यामध्ये 6,000 शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार। याच्यामध्ये मराठवाड्यातलं जर आपण पाहिलं तर परभणी, जालना, हिंगोली आणि लातूर या 4 जिल्ह्याचे सर्वप्रथम पंचनामे पूर्ण झाले। त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुद्धा आता 100% पंचनामे पूर्ण झालेत। याचबरोबर बीड असेल, नांदेड असेल याही जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेत। याचबरोबर आपण जर पाहिलं तर धाराशिवचे सुद्धा पंचनामे पूर्ण झालेत, परंतु धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या खूप कमी प्रमाणामध्ये आहे। म्हणजे याचा अर्थ मराठवाड्यातल्या सर्व म्हणजे 8ही जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आता हे सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आता हे सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांना पोहोचलेले आहेत आणि आता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व पंचनामे शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करून एका मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून GR निर्गमित करून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी वितरित होईल। परंतु हे निधी वितरित होत असताना याच्यामध्ये केंद्र सरकारचा 1492 कोटी रुपयाचा निधी सुद्धा वापरला जाणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आली। कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून एकंदरीत संपूर्ण भारत देशाकरिता विविध राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 5,800 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। त्यापैकी महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपये मिळाले आहेत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आता मराठवाड्याबरोबरच विदर्भ, याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल याही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पिकं वाहून गेलेले, जमिनी सुद्धा खरडून गेलेले आहेत। याच्यामुळे जमिनीचं पुनर्भरण असेल याच्याही करता निधी शेतकऱ्यांना भेटणार आहे। या आता आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा असेल, अमरावती असेल, याचबरोबर वाशिम असेल, अकोला असेल, सोलापूर असेल किंवा पुणे श्लोक, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा असेल, याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि अतिवृष्टी नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हे पंचनामे करण्याचा आदेश सरकारने दिले आहेत आणि सर्व पंचनामे तलाट्यांच्या माध्यमातून असतील किंवा तहसील कार्यालयांच्या माध्यमातून असेल, हे सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातले पंचनामे सध्या सुरू आहेत आणि हे सर्व पंचनामे
पूर्ण झाल्यावर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील आणि मंजूर झाल्यानंतर एका मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील. मित्रांनो, साधारणतः शक्यता आहे की 5-6 तारखेनंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते आणि या 2 ते 3 दिवसामध्येच हे सर्व प्रस्ताव शासन तातडीने मंजूर करेल आणि शेतकऱ्यांना एक दिलासा दिला अशा प्रकारची शक्यता आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना जास्त निधी मंजूर होईल एक अशी अपेक्षा आहे आणि 100% होऊ शकतो, कारण की सरकारला शेतकरी खुश करायचा आहे, कारण की येणारी विधानसभेची निवडणूक आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आता हे सर्व जिल्हे पात्र आहेत आणि मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की दादा की हेक्टरी अनुदान किती भेटणार. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे अनुदान दुप्पट मिळणार अशी एक घोषणा केली. आता हे दुप्पट कसं मिळणार हे सांगतो. मित्रांनो, जुनी जे काही NDRF आणि SDRF ची पैसे वाटपाची मर्यादा होती शेतकऱ्यांना, समजा जुनी मर्यादा होती जिरायत पिकासाठी हेक्टरी 6,800 रुपये, बहुवार्षिक फळपिकांसाठी 27,000 रुपये होती आणि बागायतीसाठी 13,600 रुपये होती, अशी जुनी मर्यादा होती NDRF आणि SDRFच्या निकषामध्ये. पण आपण जर पाहिलं तर NDRF आणि SDRFच्या निकषामध्ये शासनाने दुप्पट वाढ केलेली आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6,800 रुपये जुनी मर्यादा होती ती आता 13,600 रुपये शासनाने केलेली आहे आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये केलेली आहे आणि जवळपास बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये केलेली आहे आणि जी काही जुनी मर्यादा होती 2 हेक्टरची आता ती सुद्धा 2 हेक्टरवरून शासनाने आता 3 हेक्टर पर्यंत ही मर्यादा नेलेली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही दुप्पट मदत दिली जाणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा ही दुप्पट मदत दिली होती आणि यावर्षी सुद्धा ही दुप्पट मदत शासनाच्या माध्यमातून लागू केली जाणार आहे. मित्रांनो, आता हे होतं या सर्व जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं अपडेट. याचबरोबर आता 12 जिल्ह्यातले प्रस्ताव शासनाने अखेर मंजूर केले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या 12 जिल्ह्यातले प्रस्ताव शासनाने मंजूर केलेत याची माहिती थोडक्यात आपण बघूयात. मित्रांनो, जून, जुलै आणि 15 ऑगस्ट पर्यंत जवळपास या मागील 15 ऑगस्ट पर्यंतच्या मागील 2.5 महिन्यामध्ये जे काही राज्यामध्ये अतिवृष्टी झाली हे 12 जिल्ह्यातले प्रस्ताव मंजूर केलेत. याच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 23 सप्टेंबर 2024 रोजी हे प्रस्ताव मंजूर केलेत. ज्याच्यामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 237,07,13,000 रुपये मंजूर केले आहेत आणि एकूण 2,45,608 शेतकरी पात्र केलेले आहेत. ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत. चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या 4 जिल्ह्यातील आणि नागपूर विभागातील या 1,89,843 शेतकऱ्यांना 187,29,29,96,000 रुपये मंजूर केलेत. पुणे विभागातील 28,168 शेतकऱ्यांना 16,56,82,000. याचबरोबर अमरावती विभागातील 27,597 शेतकऱ्यांना 33,20,35,000 आणि एकूण 2,45,608 या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 237,07,13,000 रुपयाचे प्रस्ताव मंजूर केलेत आणि लवकरात लवकर हे प्रस्ताव आता मंजूर करून यांना मदत सुद्धा जाहीर केलेली आहे आणि लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आता मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही संपूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला, ज्यामध्ये केंद्राचे 1492 कोटी रुपये महाराष्ट्राला भेटले आहेत. अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी हे 1492 कोटी रुपये वापरले जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.